मुंबईत पहिला आढावा बैठक आपलं चांदिवली विधानसभेत पार पडलाय, काय सांगाल? आत्ताच महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा सण जो होता तो दिवाळी. या दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी गटप्रमुख ते विभाग प्रमुख जे आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत, ज्यांची मेहनत, ज्यांची ताकद, ज्यांची एकजूट, या शक्तीवरती, या ताकदीवरती आम्ही सर्व निवडणुका जिंकत असतो. दुश्मनाला पाणी पाजायचं काम करत असतो. त्याच ताकदीचा सन्मान म्हणून या दिवाळीमध्ये, या दिवाळीच्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा आहे की आपले नातेवाईक, आपले सहकारी, मित्रपरिवार यांना आपल्या घरी बोलवून दिवाळीच्या करंज्या असतील, कापण्या असतील, लाडू असतील, शंकरपाळे असेल, चकली असेल, अशा सर्व वस्तू एक परिवार समजून त्या दिवाळीच्या माध्यमातून दिल्या जातात. आणि याच धर्तीवरती, याच एका महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आज दिवाळी संमेलन आयोजित केलेलं होतं. आणि या दिवाळी संमेलनामधून येऊ घातलेली महानगरपालिका निवडणूक या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची जिम्मेदारी, पदाधिकाऱ्यांची जिम्मेदारी हे त्यांच्यावरती सोपवण्यासाठी, त्यांना त्यांची जिम्मेदारी त्यांच्याकडे देण्यासाठी आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला होता. आणि या दोन्ही शक्तीने आज संपूर्ण चांदिवलीमधील गटप्रमुख ते विभाग प्रमुख, नगरसेवक हे सर्व पदाधिकारी एका शक्तीने, एका भक्तीने या ठिकाणी आलेले होते. आणि या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आज या विभागाचे संपर्क मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन झालं, चर्चा झाली आणि जिम्मेदारी सांगण्यात आली. या दृष्टिकोनातून आज हा पदाधिकारी मेळावा आणि दिवाळी संमेलन हे एकत्र घेण्यात आलेलं होतं. उमेदवार निवडून येणार आहे? महायुतीच्या नियमाप्रमाणे, महायुतीप्रमाणे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्या उमेदवाराच्या डोक्यावरती प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण देतील त्या उमेदवाराला निवडून आणायची जिम्मेदारी ही संपूर्ण चांदिवली विभागातील पदाधिकाऱ्यांची आहे. याच दृष्टिकोनातून आज हा दिवाळी संमेलन आणि पदाधिकारी मेळावा आयोजित केलेला होता. महापौर कोणाचा बसणार आहे, काय सांगा? महापौर हा सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन महायुतीचा महापौर या मुंबई महानगरीवरती असेल. पण नेहमी आपले पाहायला गेलो की शिवसेनेचे आमदार महापौर या ठिकाणी बसले मुंबई महानगरपालिका, कसं काय? मी आपल्याला सांगितलं ना, आपण अर्धवट बोलताय. मी पूर्ण सांगतो आपल्याला, या मुंबई महानगरीमध्ये आजपर्यंत प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण ज्यांनी घेतलेला होता तोच महापौर या ठिकाणी बसलेला आहे. ती आजपर्यंतची प्रथा परंपरा आहे आणि तो महायुतीचा होता, युतीचा महापौर होता. ही प्रथा आणि परंपरा आहे. याच दृष्टिकोनातून या मुंबई महानगरपालिकेवरती युतीचा महापौर सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन बसेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.